सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र अंतर्गत पुढचा जो एक महत्वाचा पाऊल आहे, या बाबतीतली पुढची ऑर्डर आपण कंप्लायन्स ऑर्डर आज इश्यू केलेली आहे. ती ऑर्डर आहे एडिबल ऑइलच्या बाबतीतली. एडिबल ऑइल जे आहे ते आपल्या सर्व नागरिकांच्या प्रत्येक घरामध्ये असतं. इट इज एसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली कन्झम्पशन. वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून पदार्थ बनवण्यासाठी त्यासाठी लागतो आणि ते आपल्याला कंझ्युम करतो. आणि याच्यावरती जे रेग्युलेशन्स आहेत त्याचं कंप्लायन्स होणं गरजेचं आहे. ज्याच्या माध्यमातून ते जर कंप्लायन्स केले तर आपल्याला स्टँडर्ड एडिबल ऑइल आणि सेफ ऑइल भेटेल, एडिबल ऑइल, आणि त्याच्यामुळं आपली हेल्थ व्यवस्थित राहील. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. 2011ला आपले फसाईचे जे ऍक्ट, रूल्स आणि त्यानंतर वेगवेगळे रेग्युलेशन जे आले त्याचं कंप्लायन्स होणं, त्यानुसार लायसन्सेस असणं किंवा रजिस्ट्रेशन असणं, त्याच्यावर फूड प्रॉडक्ट्सच्या बाबतीत ज्या गाईडलाईन्स आहेत आणि रेग्युलेशन्स आहेत ते पाळणं आणि त्यानुसारच याचं प्रोडक्शन होणं आणि विक्री करणं हे अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे गेल्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आम्ही काही तपासणी केल्या, यावर्षी काही तपासणी केल्या, इन्स्पेक्शन केले आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही मेजर लॅकुना आढळले आणि त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये आणखी जास्त काम करण्याची गरज आहे हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. तर एडिबल ऑइलच्या बाबतीत एडिबल ऑइल इंडस्ट्री जी आहे, मॅन्युफॅक्चरिंग असतील, रिपॅकर्स असतील, पॅकर्स असतील, त्याच्यामध्ये लेबल किंवा ब्रँडवरती काम करणारे संस्था किंवा आस्थापना असतील, यांच्यावरती आपण बघितलं असेल तर महत्वाच्या एक 8-10 गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. 8-10 म्हणण्यापेक्षाही एक 12 प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्रुटी खूप मोठ्या प्रमाणात सापडल्या. पहिली सर्वात महत्वाची जी गोष्ट आम्हाला सापडली ती अनरजिस्टर्ड किंवा अनलायसन्स्ड अशा अनेक इस्टॅब्लिशमेंट आहेत. ते व्यवसाय चालवतात, ते अपेक्षित नाही. प्रत्येक जण या क्षेत्रामध्ये व्यवसाय जो करतो किंवा या क्षेत्रात म्हणजे फूड बिझनेसमध्ये जो करतो तो फूड बिझनेस ऑपरेटर म्हणून काम करताना त्यांनी रजिस्टर करणं किंवा लायसन्स घेणं हे बंधनकारक आहे. तर विदाऊट लायसन्स आणि विदाऊट रजिस्ट्रेशन जे असतील त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे. तर ती आम्हाला एक गोष्ट आढळली. दुसरी गोष्ट आहे की जे तेल आहे म्हणजे एडिबल ऑइल जे म्हणतो, जे डिक्लेअर्ड आहे त्याच्यामध्ये अघोषित तेल याचं अडल्टरेशन करणं, मिक्स करणं किंवा तेलाची भेसळ करणं असाही प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळलेला आहे. आम्लमूल्य म्हणजे त्याला ऍसिडिक व्हॅल्यू असेल, औद्योगिक ट्रान्स फॅट्स जे आहेत त्याच्या मर्यादा ओलांडा, जेवढा अलाउड आहे, मॅन्डेट आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला वापरता येत नाही, त्या ट्रान्स फॅटच्या व्हॅल्यू जास्त असलेल्या ही आम्हाला आढळलेल्या आहेत. मोहरी तेल जे आहे ते अनधिकृत मिश्रण करतात, म्हणजे ज्याला अगोदर काही काळामध्ये ते मिक्सचर व्हायचं ते बॅन केलेलं आहे. फक्त आणि फक्त ॲज अ सेपरेट एंटिटी म्हणून तेवढंच विकता येतं, अदरवाईज ते मिक्सचर करून मोहरीचं तेल विकता येत नाही. तसेही मिक्सचर आम्हाला आढळलेले आहेत. दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड. तेलाचा खरा स्रोत, दिनांक आणि पुनर्लेबलिंग हे लपविल्याचं सुद्धा आमच्या निदर्शनास आलेलं आहे. मुदत संपत असलेले तेल याचं पुनर्पॅकिंग करणं आणि ते परत रिफाईन आहे, चांगलं आहे आणि ते पुढच्या काळासाठी वैध आहे असेही प्रकार आम्हाला आढळले. आणि योग्य नसलेल्या, वेष्टनाचा वापर व्यवस्थित नसलेल्या अशा बाबी निदर्शनास आल्यामुळं ह्या ज्या गोष्टी सापडलेल्या आहेत ही दीज आर द व्हायोलेशन्स, मेजर व्हायोलेशन्स आहेत. हे मेजर व्हायोलेशन्स आमच्या निदर्शनास आलं पण त्याच्यावरती खूप स्ट्रिंजंट ऍक्शन घेणं अपेक्षित आहे. भुईमुग, मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, करडई, सरकी, राईस ब्रॅन, पाम व पॉमोलिन, खोबरे, तीळ, मका, बहुस्रोत खाद्य वनस्पती तेल व वनस्पती अशा प्रत्येक खाद्यतेल व मेद यांना आस्थापनेचा आकार व उलाढाल विचारात न घेता हा आदेश लागू आहे. महाराष्ट्रामध्ये आजच्या डेटला खाद्यतेल उत्पादक जे आहेत सेंट्रल लायसन्स आहे 212, महाराष्ट्राचे म्हणजे स्टेट लायसन्स आहे 285, अशी 497 मॅन्युफॅक्चरर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत. प्रमुख निर्देश याच्यामधले जे मेजर बाबी आहेत, प्रथम जे आहे रजिस्ट्रेशन आणि लायसन्सेस मॅन्डेटरी आहे. शेड्यूल 4 पार्ट 2 याच्यानुसार प्रोडक्शन करणं हे मॅन्डेटरी आहे. आपण याच्यावर अगोदर काही चर्चा केलेली आहे. विक्रीचे स्वरूप जे आहे, खाद्यतेलाची विक्री केवळ आणि केवळ सीलबंद, छेडछाड स्पष्ट व पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणं अपेक्षित आहे. म्हणजे याचा अर्थ सुट्टं तोल तुम्हाला विकता येत नाही. सुटे आणि वेष्टन रहित विक्रीस प्रतिबंध आहे. हा रेग्युलेशननुसार आहे. हा आज मी नवीन आहे ते रेग्युलेशननुसारच आहे. सुट्ट्या स्वरूपातील तेल रवाना करणारा उत्पादक, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, म्हणजे जो
सुटो ट्रान्सपोर्ट करतो म्हणजे जो जिथून सेल करतो तो उत्पादक अथवा वितरक हा मूळ उल्लंघन करता असतो. ही इज बेसिकली बेसिक ऑफेंडर. आणि त्याचबरोबर कलम 26 व 27 वरून त्याच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येते. किरकोळ विक्रेत्याने म्हणजे जे कोणी आपण म्हणतो की किराणा दुकान असेल, छोटं सुपर मार्केट असेल, जे कोणी असेल, विनाशील अथवा छेडछाड झालेली खेप नाकारणं अपेक्षित आहे. त्यांना जर कोणी सेल करत असेल तर ते त्यांनी ऍक्सेप्ट करू नये व पुरवठादाराची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास कळवणं अपेक्षित आहे. त्यांनी जर हे केलं नाही तर ते पण तेवढ्याच बाबतीत जबाबदार राहतात. येस सर, पुन्हा एकदा एक बदली संदर्भात मेसेज व्हायरल होतोय तुमची. एक मिनिट प्लीज. पुन्हा एकदा बदली संदर्भात मेसेज व्हायरल होतोय. राजस्थानला आपली बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. राजस्थान माझा काय संबंध राजस्थानशी? सोशल मीडियावर मेसेज येतो. माहित नाही, मी बघितलं नाही. आणि राजस्थानला माझी बदली होण्याचं काही कारण पण नाही आहे. मी महाराष्ट्र काढायचा आहे, माझी महाराष्ट्रातच बदली होऊ शकते. आय थिंक याच्यावरती मी ऑलरेडी बोललेलो आहे. याच्यावरती मी बाईट पण दिलेला आहे. याच्यावरती ऑलरेडी बाईट दिलेला आहे. कोर्टाचे आदेश आले आहेत. आम्ही लिगल ऑप्शन त्याच्यामध्ये एक्सप्लोअर करत आहोत. फक्त ऐकून मला बोलू द्या. मला बोलू द्या, माझं कम्प्लीट तर होऊ द्या. याच्यामध्ये मी जसं सांगितलं की त्याच्यामध्ये फूड पॉइझनिंगची केस होती. त्याच्यामध्ये काही लोक हॉस्पिटलाइज झाली होती. त्याच्यानंतर सस्पेन्शन केलं होतं. सस्पेन्शनच्या अगेन्स्ट त्यांनी माझ्याकडे अपील केलं होतं. अपीलमध्ये त्यांनी 2 वेळेस वेळ मागून घेतला होता. त्यांनी वेळ मागितल्यावर मी वेळ दिला होता. फायनल हिअरिंग घेऊन त्याच्यासाठी त्याच्यामध्ये रिक्वेस्ट करत होते आणि वेळ इकडे मागितल्यानंतर त्यांनी ते हायकोर्टात गेले. सो डिले ऑर नॉट फ्रॉम आवर साईड. आणि नंबर 2, त्यांचा जो सॅम्पल आहे तो अनसेफ आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत रेकॉर्डवरती. म्हणून जे कोर्टाचे आदेश आहे आम्ही त्याचं एक्झामिन करू. त्याचे लिगल आमच्याकडे ऑप्शन जे आहेत आम्ही ते वापरू. येस. सेंटरमध्ये पाठीमागे राहिले तुम्ही. सुरुवातीपासूनच्या तुमच्या पत्रकार परिषदा मी कव्हर केलेल्या आहेत. कव्हर करतो, एक लाईव्ह दाखवतो तुम्हाला. असं आहे तुम्ही जनहिताचे निर्णय घेताय, सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये निर्णय घेताय. मात्र कोर्ट तुमच्यावरती कारवाई, मनमानी कारवाई, अतिरेकी कारवाई असे शब्द का वापरते? आत्ताच एक सेम क्वेश्चन. याच्या अगोदरच्या प्रेसमध्ये सुद्धा आय हॅड रिप्लाय टू दॅट. No, I can see there is no point. I am clearly telling you, if there are observations made by High Court, we take it seriously. At the same time, we make sure that we follow the law. We are not exceeding our jurisdiction. We are following the due process. And if at all somewhere this has happened, we'll rectify it. There is no question about it. तुम्ही मलाकडे जे ऑर्डर आहे त्याच्याबद्दल ती बोलू शकतो. आता कोर्टामध्ये इंटरॅक्शन मध्ये काय झालं त्याच्यावर तुम्ही बोलू शकत नाही. यू आर एक्सपेक्टिंग मी टू रिॲक्ट टू दॅट. आय कॅन डू दॅट. प्लीज अंडरस्टँड. माझ्याकडं तुमची ऑर्डर हायकोर्टाच्या मी तुम्हाला प्रेसमध्ये दाखवल्या होत्या की इट इज अप्रिशिएटेड. त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही, मग त्याच्यावर तुम्ही बोलत बसायचं का? सो लेट्स कीप इट व्हॉट एव्हर, बिकॉज कोर्ट इज देअर ऑलवेज. एनीबडी कॅन अप्रोच द कोर्ट. रिट ज्युरिडिक्शन जाऊ शकतं. इफ द कोर्ट फाइंड्स दॅट देर इज सम एरर, दे विल पॉइंट इट आउट. And we need to work on that. If we think that we are failed in convincing the court, giving the proper documentation or evidence, we should work on that. We are very clear. We will not exceed our jurisdiction. We will follow the due process. We will follow the law and we will implement the law. We are very clear about this. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.